बघा दादांनो, त्यानंतर यांनी एक मताचा अधिकार EVMनी संपून टाकला आमचा, म्हणजे आम्हाला जे स्वाभिमानाने जगायला तो संपून टाकला. आणि त्यानंतर बघा दादांनो, तुम्हाला मानसिक गुलाम केलेला आहे. बघितलं ना, कोरोनामध्ये हे डॉक्टर इंजिनियर चाललेत, कशाला हॉस्पिटल पाहिजे, चला रे. आणि आता बघा, चला रे, तुमच्या आई वडिलांपेक्षा दगड मोठा आहे, गेले तुम्ही डॉक्टर इंजिनियर, म्हणजे तुम्ही 7व्या सदीत आहे. अरे संत तरी होते, ते सांगायचे दादांनो तुम्ही देवाचे पोरं आहेत, कोणी उचनीच नाही आहे. म्हणजे बघा. आणि त्यानंतर आजची परिस्थिती बघा, मणिपूरमध्ये दादांनो खुल्ला बलात्कार, खून, अत्याचार कोणावर? आदिवासी आहे तिथं ते. त्यानंतर बघा, पार्लमेंटमध्ये सगळे अत्याचारी बसले 200 लोक. त्यानंतर गोल्ड मेडल भेटीला मारतात पायाने. त्यानंतर बघा, हाथरसच्या पोरीला बलात्कार जाळण्यात येते. आणि डॉक्टर रितू सिंगवर अन्याय होत आहे 6 महिन्यापासून. आणि आमचे जे अनाज पिकवतात जिवंत राहण्यासाठी ते देशद्रोही. आणि कोरोनामध्ये इलेक्ट्रॉनिक बॉन्डमध्ये भाड खायला यांनी करोडो लोकांचा जीव घेतलं. झालेत का? कातील झालेत, हे हत्यारे झालेत, बलात्कारी झालेत. आता मी विचारतो, आणि हे जे 4 अधिकार आहेत, कोर्ट, कॉर्पोरेट सेक्टर, ज्युडिशनरी, ब्युरोक्रासी आणि प्रेस मीडिया, हे सगळेचे सगळे खुंकार हत्यारे आहेत. हे बघा, महाराष्ट्रातला किस्सा, जॉर्ज लोयाला मारलं, बरोबर आहे? का मारलं माहीतच आहे. त्यासाठी एक जणाला बहाणा करून मुंडे साहेबांना बरोबर छोट्याशा ॲक्सिडेंट संपवलं, बरोबर आहे? हेमंत करकरेला मारलं, पानसरेला मारलं, नरेंद्र दाभोलकरला मारलं. म्हणजे जो कोणी आडवा आला त्याला संपवतात. आणि किती अत्याचार झालेत महाराष्ट्रात सांगा तुम्ही. 75 वर्षा ओबीसी जनगणना आहे. 62 पासून आम्ही चड्ड्या नव्हतो घालत, तेव्हापासून यांनी कतलखाना काढले, आदिवासी संशोधन केंद्र, आणि दलाल तयार केलेत. 81ला जनगणना झाली, 1,10,00,000, तेव्हा 4 खासदार मिळाले आणि 25 आमदार मिळालेत. आणि त्या याच्यावर 13 ते जे आहेत महादेव गोविंद गारे, त्याला सगळं शिक्षण देणारे हेच. आणि आश्रमशाळा दिला, 6,000 करोडचा घपला केला आहे. गायकवाड, पण कोणाच्या तोंडात आवाज नाही निघत. आमचे वार्ड रेजर होते 81मध्ये पूर्ण महाराष्ट्रामध्ये. आणि त्यानंतर बघा 85मध्ये काय म्हणतात, बापाचा आणा हे आणा. 114 लोकांना मारलं 94मध्ये नोव्हेंबरमध्ये. घाटकोपर कांड, खैलराजी कांड. म्हणजे हे किती आता भारतात आहे का असं कुठलं स्टेट? कारण हे जे राजे रजवाडे आहेत, घराणेशाही आहेत ना, यांचा बाप जो आहे ना, तो आहे कातील, खुंकार कातील जे आलेले आहेत, ब्रह्माच्या तोंडातनं पैदा झालेले, आणि आई यांचे राजा रजवाड्याची आहे. तर मी आता विचारू शकतो, हे महाराष्ट्रातलं जे गव्हर्नमेंट आहे चालवणारं, खुंकार आतंकवादी, आलं लक्षात, हेही सामील आहेत ना. कोणाला न्याय दिला आहे? STला रिझर्वेशन आहे तर त्यांनी दिलं आहे का? 1950चा अगोदर तुमच्या बापाचा आणा हे आणा. आणि आता 60 पासून हा छगन भुजबळ हरामखोर, व्हॅलिडिटी पाहिजे त्याला. आणि त्यानंतर बघा दादांनो, काय चाललंय महाराष्ट्रात? विद्यापीठात ड्रग्स, पब, हे डोळ्यात तर कोणी बोलतात का? आणि मी आता सांगतो, जरांगे पाटील हिम्मत नाही हारायची, सगळ्यांना फुकट शिक्षण मिळेल जेवढे पण. आणि हे देशद्रोहीने 10% आरक्षण केलं तेव्हा कोणी विचारलं का यांना? कोणत्या काट्या लावला? हरामखोरांनो, बेईमान लोकांनो. आणि भाड खायची सवय झाली आहे. 15-15, 20-20 पेन्शन, सगळे नात्यागोतातले, ग्रामपंचायत, नगर परिषद, कॉर्पोरेशन, आमदार, खासदार. आणि त्यानंतर बघा यांची नीती, जज लोयाला मारलं, जनावर सभा. आम्ही आमच्यासाठी कायदा केला आहे, आम्ही जनावर हो ना. 2 पोरांना पाठवलं, सगळ्यांना बाहेर काढलं, आणि जो बोलेल त्याला हे. आणि त्यानंतर बघा हा तडीपार म्हणतो, बांगलादेश से लाएंगे, त्याच्यानंतर पाकिस्तान से लाएंगे, श्रीलंका से लाएंगे. म्हणजे आम्ही दुश्मन. करोडो लोकांना मारलं इलेक्ट्रो बॉन्डसाठी. मणिपूर में काय चाललंय? मग हे खुंकार हत्यारे नाही आहेत का? आणि हे 4ही काय झोपा काढताय का तुमची? कोणाच्या याच्यात आम्ही टॅक्स भरतो तेव्हा पेमेंट मिळते. कॉर्पोरेट सेक्टर, ज्युडिशनरी, कुठे गेले 18 लाख मशीना? देशद्रोही नाहीत का तुम्ही लोक? हत्यारे नाहीत का?
आणि बलात्कारी नाहीत का तुम्ही? हा, आणि आता आम्हाला पोलिसाला पावर दिलं, भीती दाखवता. हा, कोणाला पकडा तर कोणालाही टाका. अरे हरामखोरांनो आणि संघाचा तुम्ही खुंकार हत्यारे लोकांनो. हा, बाबासाहेब 400 सीटा येत होते. हा, पुतळा उचलून टाकला दीक्षाभूमी, बघितलं ना? अरे आम्ही बलिदान देणारे कोम आहो. हा, आणि आता दिसत आहे पार्लमेंटमध्ये. त्यासाठी सर्व 90% लोकांना सांगतो, शूद्र लोकांना एकच आहे, जन आंदोलन करा युवाच्या विरोधात आणि बघा मग यांची मजा. हे सगळे चालू लोक आहेत, ते संविधान घेऊन फिरणारे. ते मोहित्रा बघा, माझी छोटी बहीण, अशा 5 बायकाचे बाई लेडीज असतील ना पार्लमेंटमध्ये, पूर्ण भारताला नाचवून टाकतील. आणि बघा अखिलेश यादव PDA EVMच्या विरोधात उतरणार आहेत. आणि राहुल गांधी, खडगेजी, प्रियंकाजी आणि जेवढे संविधान सगळ्यांना सांगतो, हे नौटंकी बंद करा आणि जन आंदोलन करा, तरच तुम्ही वाचू शकता. हे 10% लोक जे आहेत ना, ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, हा, हे सगळ्या पार्टीमध्ये आहे स्लीपर सेल. बघा तो दिग्विजय सिंग अतुल पटेलला फिरणारा, तोंडातला आवाज नाही कळत आहे, आता बसला राज्य परिषदेमध्ये, क्षत्रिय होय ना. हा, हरामखोर लोकांनो, हाच एक इलाज आहे आपल्या पुढच्या पिढीसाठी. बघा आपले लोक हे दिलेले आहेत, कुर्बानिया दिल्या, आजही आपल्यावर अत्याचार होत आहे. तेव्हा हे सगळे आता अजिबात भ्यायचं नाही. जन आंदोलनाला तयार लागा. आणि जरांगे पाटील आणि ॲडव्होकेट बाळासाहेबांना सांगतो, बघा किती धोका दिला मुंबईराम बगल मशुरी. राहुल गांधीला सांगतो, त्यांची माफी मागावंच लागेल बाळासाहेबांची. आणि आता हिंमत नाही हारायची. जेवढे काही शूद्र आहेत, SC ST, हे दलाल सोडून, SC ST OBCचे दलाल सोडून जन आंदोलन करा, रस्त्यावर उतरा. आणि पुढच्या पिढीचे भविष्य शिक्षणाशिवाय होऊ शकते का? आज मरायची वेळ आलेली आहे. खूप पैसा आहे देशात. राहुल गांधी म्हणतात, ठीक आहे, मी आहे शिकवणारा त्याचा गुरु, विचारून घ्या अजूनही. आणि त्यांनाही दम देतो मी, जन आंदोलन करा, नाही तर तुमची दशा तेच होणार आहे. जय शिवराय, जय भीम, जय बिरसा मुंडा, जय संविधान. विचार करा. माझं काम मी करतोय.